पोस्टर्स बघले जायचे. पोस्टर्स बघून आपल्याला गॅस करायला लागायचं की मूवीमध्ये काय होणार. तर ही आठवण ताजा करण्यासाठी नमस्कार, गुड मॉर्निंग. मी राजश्री ब्लॉगच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. आजचा जो दिवस आहे तो हर्षितचा बर्थडेचा दिवस आहे. तर आत्ता मॉन्टेरिया विलेजमधली आमची सकाळ झालेली आहे आणि आत्ता घड्याळात 8:30 वाजले आहेत. रात्री आम्ही 12:30-1 पर्यंत जागे होतो. त्याच्यामुळे झोपही पूर्ण नव्हती झालेली. तर मग आम्ही विचार केला की चला झोप पूर्ण करूया, म्हणून आत्ता आम्ही झोप पूर्ण केली आणि आत्ता 8:30ला उठलो आहे. थोडं फ्रेश झालेलो आहोत आणि आत्ता आम्ही ब्रेकफास्ट करायला त्यांचं जे रेस्टॉरंट आहे तिकडे चाललो आहे. तर आता ब्रेकफास्ट वगैरे करू आणि आज संबंधीसुद्धा खूप सारी धमाल, खूप सारी मस्ती करणार आहोत. येस, आजचा पण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. तर आधी ब्रेकफास्ट करतो. ब्रेकफास्टमध्ये काय काय आहे ते सुद्धा तुम्हाला मी दाखवते. चला. ब्रेकफास्टमध्ये सर्वप्रथम आहे तो आहे उपमा आहे, व्हेजिटेबल उपमा आहे आणि उपमा. त्याच्यानंतर इथे आहे ढोकळा, येल्लो ढोकळा आहे इथे. आणि त्याच्यानंतर इथे आहे गोड चटणी, तिखट चटणी, मिरची आणि फाफड्याची चटणी आहे. वाव, गरमागरम अशी जिलेबी पण आहे इथे. पापडी आणि जिलेबी असे इथे लिहिलेलं आहे. आणि ही आहे पापडी. त्याच्यानंतर इथे आहे फरसाण. फरसाण आहे म्हणजे मिसळ पण असेल. कांदा, लिंबू आणि येस. आणि इथे आहे ही मिसळ. त्याच्यानंतर इथे आहेत पाव आणि त्याच्यानंतर इथे फ्रूट आहे, त्याच्यामध्ये आहे केळं आणि कलिंगड आहे इथे. त्याच्याशिवाय इथे आहे डोसा लाईव्ह काउंटर. चटणी आहे ही डोशाची आणि इथे हा लाईव्ह डोसा चालू आहे. साधा डोसा आणि मसाला डोसा इथे मिळेल. ह्या बाजूला चहा आणि कॉफी. मला इथे ब्रेड पण दिसतोय. ब्रेड आहे, जाम आहे आणि बटर सुद्धा आहे. आमचा आता नाश्ता वगैरे करून झालेला आहे आणि हर्षित गेलेला आहे स्विमिंग पूलमध्ये. आम्हाला अजून जायला तरी 1-1.5 तास आहे अजून. तर हर्षित म्हणाला चला तोपर्यंत मी स्विमिंग करून येतो आणि तो स्विमिंग करतोय. खूप छान आणि शांत असा परिसर आहे. तर रात्री तर तुम्हाला बघितलंच असेल की इथे ऑर्केस्ट्रा होता. तर तुम्हाला दाखवते आता की दिवसा इकडे कसं वाटतं. ते ह्या बाजूला मस्त अशी कलरफुल अशी घरं त्यांनी बांधलेली आहेत आणि हा पूर्ण असा परिसर आहे खूप क्लीन आणि खूप बरं वाटतं. आणि ह्या बाजूला त्यांनी अशी मातीची, राजस्थानमध्ये कशी घरं असतात तशी घरं उभारलेली आहेत. आणि इथे पाम ट्रीज सुद्धा आहेत आणि समोर तुम्हाला डोंगर सुद्धा दिसत असेल. खूप छान आहे बघा, अगदी गावचा फील येतो ना. 1 नाईटचा स्टे एन्जॉय करून आम्ही आता निघालेलो आहोत घरच्या दिशेने. आज आहे हर्षीचा बर्थडे आणि आज सुद्धा खूप सारी मजा करणार आहोत. परंतु थोडासा मजा करण्यामध्ये चेंज झाला, कारण रात्री आम्ही काहीतरी प्लॅन केलेला की आजचा पण दिवस कसा स्पेंड करायचा. तर तो प्लॅन फसलेला आहे. तो प्लॅन काय होता ते सांगते की आम्ही आमच्या फॅमिलीबरोबर, म्हणजे जी फॅमिली आमची ठाण्यामध्ये राहते, आमचे क्लोज जे आहेत फ्रेंड्स वगैरे, हर्षीचा बर्थडे सेलिब्रेट करणार होतो. परंतु काही कारणामुळे तो प्लॅन फिसकटला. बाहेर जाण्याचा प्लॅन होता. तो प्लॅन म्हणजे आम्ही पोस्टपोन केला आहे. म्हटलं नंतर कधीतरी जाऊ. तर आता विचार चाललेला आहे की आता सुद्धा दुपारी बाहेरच लंच करायचं आणि त्यानंतर घरी जायचं. चला आता निघतो आम्ही घरच्या दिशेने. आज पूर्ण दिवस आम्ही काय काय एन्जॉय करणार आहोत ते सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल. तर आम्ही विचार केलाय की एवढं कर्जतला आलोच आहोत, तर आता ऑन द वे एनडी स्टुडिओ सुद्धा लागतो. तर म्हटलं जाऊया, चला एनडी स्टुडिओ सुद्धा बघूया. हर्षितला सुद्धा एनडी स्टुडिओ पाहायचाच होता, तर मग विचार केला चला तो आजच पाहायला जाऊया. तर आमच्याकडे वेळ सुद्धा आहे. तर आता आम्ही चाललेलो आहोत एनडी स्टुडिओ मध्ये. तर तो काय आहे, कसा आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवते. तर आम्ही पोहोचलेलो आहोत एनडी स्टुडिओ जवळ. तर हा आहे एनडी स्टुडिओचा एंट्री गेट आणि हा बघा इथे बाहेर सगळ्या अशा मूर्त्या बनवलेल्या आहेत आणि इथे लिहिलेलं आहे एनडी फिल्म स्टुडिओ म्हणून. चला आपण आज जाऊया आणि एक्सप्लोर करूया एनडी.
₹500 पर पर्सन असं तिकीट काढलेलं आहे आणि हे आपल्याला एनडी स्टुडिओ बद्दलची जी माहिती आहे ती इथे सांगतायत. फिल्म स्टुडिओ ॲज अ आर्ट डिरेक्टर नितीन देसाई सर, इंडियाज टॉपेस्ट आर्ट डिरेक्टर त्यांचा आहे, ज्याची सुरुवात त्यांनी 2005 पहिला सिनेमा इथला मंगल पांडे आणि आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची सिरियल, तेव्हापासून आपल्याकडे आतापर्यंत जवळपास 400च्या आसपास प्रोजेक्ट झालेले. मग तुमची फिल्म असेल, सिरियल असेल, आर्ट फिल्म असेल, वेब सिरीज असेल, अल्बम सॉन्ग, वेडिंग, प्री वेडिंग, शूटिंग रिलेटेड काही असो, अगदी 1 दिवसापासून 1 वर्षापर्यंत सगळं शूट केलं जातं. इथे जर रिसेंटली बघितलं तर राधे, साहो, सूर्यवंशी, पानिपत, भीमा कोरेगाव, नागमती, हिरोपंती 2, गॉडफादर, सेल्फी, किसी का भाई किसी की जान, बॅलाज रविकुमार, हिमेश रेशमिया सर, द व्हर्जिन ट्री संजय दत्त सर, किंवा आपला येणारा नवीन 12 मेला नवीन सिनेमा येतोय राव रंभा, ज्यामध्ये हर्षदा खाडुलकर मॅम, कुशल बद्रिक आणि संतोष जुवेकर सर, तो आत्ता आपल्याकडे लेटेस्ट झालेला आहे 20 दिवसांसाठी. किंवा हरिहरा विरामधलं पवन कल्याण आणि बॉबी देओल सरांचा. आणि सगळ्यात भारी लास्ट पण बेस्ट चंद्रमुखी 2, कंगना रनौत आणि राघव लारेस यांचा सिनेमा आपल्याकडे लेटेस्ट झालेला आहे. सिरियल्समध्ये ध्रुव तारा सिरियल आहे, काशीबाई बल्लाल झी टीव्हीची संपूर्ण सिरियल, किंवा ज्ञानेश्वर माऊली 1.5 वर्ष आपल्याला झालेली आहे, तू तेव्हा तशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सिरियल आहे, किंवा ध्रुव तारा म्हटल्यानंतर आता बालवीर 2 आहे. या लेटेस्ट सिरियल आपल्याकडे झालेल्या आहेत. आणि अल्बम सॉंग्स नोरा फतेह, राजकुमार राव, तुलसी कुमारी, हिमेश रेशमिया सर, किंवा त्याच्या आधी दीप राज, करण कुंद्रा, जुबिन नॉटेलाला सर, सुखी सर, या सगळ्यांचे अल्बम सॉंग आपल्याकडे लेटेस्ट झालेले आहे. लोकेशन पाहण्यासाठी टाइम स्क्वेअर, जोधा अकबर, शीश महल, शनिवारवाडा, रॉयल पॅलेस, केबीसी, फिल्म फॅक्टरी, सोर बाजार, रायगड, राजगड व्हिलेज आणि अशोका, फरजंद, अजिंठा, चिंटू 1, चिंटू 2 यासारखे सिनेमे आपल्याकडे लेटेस्ट झालेले आहेत. त्या म्हणजे जुन्या काळातले जे आहेत, ज्याला आपण हंट्स म्हणू शकतो, किंवा जुन्या काळातल्या झोपडी, तर फार सुंदर असं गाव बसवण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी. ओके, 50 एकरचा एरिया हवे तिथे फिरू शकता आपण. 2 ठिकाणी अजून आर्टिस्ट आहेत जे तुम्हाला त्या लोकेशनला माहिती सांगतील आणि पुढे कसं जायचं ते सांगतील. बाकी आपण स्वतः फिरायचं. तर आम्ही आता आलेलो आहोत कर्जतच्या एनडी फिल्म वर्ल्डला, म्हणजे ज्याला एनडी स्टुडिओ असं म्हटलं जातं. सो आम्ही आत्ताच इथे पेमेंट पण केलंय आणि निघतोय आता आतला एनडी स्टुडिओ कसा आहे ते पाहण्यासाठी. हा पूर्ण जो एरिया आहे तो 90 एकरचा एरिया आहे आणि या 90 एकरच्या एरियामध्ये पूर्ण आपल्याला फिरायचं आहे. आणि इथे जसं तुम्हाला आता बघायला मिळालं की एक जण आपल्याला पूर्ण याच्याबद्दल माहिती देत होता. सो येस, आपल्याला बरेच ठिकाणं फिरायचे आणि इथे पूर्ण तुम्हाला चालत फिरावं लागतं. तुम्ही जी वॉल बघताय ना, याला फिल्मी दिवार असं बोलतात. ही 100 इयर्स ऑफ सिनेमाला एक ट्रिब्यूट देते. इंडियन सिनेमाच्या पहिल्या मूवी पासून ते 2008 पर्यंतच्या जेवढ्या सगळ्या ब्लॉकबस्टर्स मूवीज झाल्या त्यांच्या हँडमेड पोस्टर्सच्या वॉलवर बनवतो. त्या जमान्यात कसं होतं की डिजिटलाइज काहीच नव्हतं, स्वतः ते पोस्टर्स बनले पाहिजे. पोस्टर्स बघून आपल्याला गॅस करायला लागायचं की मूवीमध्ये काय होणार. ही आठवण ताजा करण्यासाठी कोणते पोस्टर्स हँडमेड बनवले आणि याला फिल्मी दिवार असं लागतं. तर हा आहे दिवाने आम, जिथे हा आग्रा किल्ल्यासारखा हे बनवलेला आहे पूर्ण सेट. हे जे समोर दिसतंय ना, तिथे अकबर बसायचा. आणि जर तुम्हाला माहिती असेल, जोधा अकबर मूवी जर तुम्ही पाहिला असेल तर त्यामध्ये ह्या सेटचा वापर केलेला आहे. आणि हे जे खांब वगैरे तुम्हाला दिसत आहेत ना, हे पूर्ण फायबरचे बनवलेले आहेत. खूप छान असा सेट इथे उभारलेला आहे. आणि जोधा अकबरचं मूवीचं शूट जे आहे ते सुद्धा इथेच झालेलं आहे. तर ह्या ठिकाणी प्रेम रतन धन पायो, तुम्हाला जर माहिती असेल सलमान खानची जी मूवी आहे, तर त्या मूवीचं शूट इथेच झालेलं आहे. तुम्ही बघू शकता काचेचं असं एंट्री गेट आहे आणि पूर्ण आतमध्ये काचेचं बनवलेलं आहे. इथे गर्दी सुद्धा खूप आहे, लोक फोटो काढण्यासाठी खूप गर्दी आहे. खूप असं छान वाटतं इथे. पूर्ण बघा, तुम्ही बघू शकता काचेचं आहे हे. आणि पलंग पण दिलेला आहे समोर. आमचा टाइम कधी येतोय काय माहिती फोटो काढायला. लोक एवढे फोटो काढतायत, बापरे. पण गरम पण खूप होतं इथे. तर प्रेम रतन धन पायोचं शूटिंग इथेच झालेलं आहे. तर इथे तुम्हाला दिसत असेल समोर शंकराची मूर्ती आहे. आलं का लक्षात तुमच्या की हे काय आहे? हा नगाडा वाजवतोय हर्षित. आणि हा आहे शनिवार वाड्याची इथे प्रतिकृती बनवलेली आहे, जो पुण्यात आहे. 2019 मध्ये जी पानिपत मूवी आली होती ना, त्याचं शूटिंग इथेच झालंय. तुम्हाला हा पूर्ण एरिया बघून काय वाटतंय की इथे कोणत्या गाण्याचं शूटिंग झालेलं आहे? जर तुम्हाला आठवत असेल तर इथे मर्द मराठा ह्या गाण्याचं शूट झालेलं होतं, ज्यामध्ये म्हणजे 2019 मध्ये जो पानिपत मूवी आलेला ना, तो ज्याच्यामध्ये अर्जुन कपूर
त्याच्यानंतर संजय दत्त, कृती सेनन यांनी काम केलेलं होतं आणि हाच तो शनिवार वाडा आणि त्याचा हा प्रिमायसेस आहे. खूप सुंदर गणपतीची मूर्ती सुद्धा तुम्ही बघू शकता, किती सुंदर आहे ती. घोड्यांचं अस्तबल, आता तर 2च घोडे दिसत आहेत, दोन्ही व्हाईट घोडे. म्हणजे कधी शूटसाठी वगैरे इमर्जन्सी पाहिजे असेल तर कदाचित वाटतं ह्या घोड्यांचा वापर करत असतील. खूप छान आहेत घोडे. असा जो एरिया आहे ना तो पूर्ण दिवस जरी फिरलात तरी तो बघून होत नाही, एवढा मोठा आहे. तर आणि ऊन पण खूप आहे, तर आम्ही आता असा विचार केला की ही जी गाडी आहे ना इथे फिरायला, तर आम्ही त्या गाडीने फिरू. ही गाडी 2-2 ठिकाणी उभी असते आणि जर वयस्कर वगैरे असतील तर त्यांना ते घेऊन जाते. तर आम्ही विचार केला चला ह्याच गाडीतनं फिरू आणि बघू काय ते जेवढं बघता येईल तेवढं, कारण ऊन पण खूप आहे. एवढ्या रखरखीत उन्हात जर खूप सारं फिरलो तर नंतर आजारी पडायला होईल. म्हणून आता आम्ही गाडीतनं जेवढं फिरायला होतंय तेवढं फिरतोय आणि बघतोय आता कुठे काय आहे ते. मला जेवढं बघता आलं तेवढं आम्ही बघितलंय आणि आता आम्ही पुन्हा एंट्री गेटकडे चाललोय, कारण आता घड्याळात 12 वाजलेत. म्हटलं आता जाऊया, घरच्या दिशेने निघूया, कारण भूकही खूप लागलेली. ऑन द वे परत जेवायचं सुद्धा आहे. तर आता बघू 1-2 गोष्टी काय ऑन द वे, म्हणजे जाता जाता गाडीतनं काय बघायला मिळतंय ते. ऑस्कर फॅशन स्ट्रीट, वाव, इथे लाईट्स किती छान वाटतात. पण यांनी खरंच खूप छान असं उभारलेलं आहे, पण तुमच्याकडे तेवढा वेळ आणि तेवढे पेशन्स हवेत. इथे जुरासिक पार्क, खूप छान छान सेट्स फिल्मसाठी आणि त्याच्यानंतर सिरियलसाठी त्यांनी उभारलेले आहेत. आता आम्ही एनडी स्टुडिओ एक्सप्लोर करून निघालेलो आहोत आता जेवायला. आता बघतो कुठे मध्ये रेस्टॉरंट कुठे आहे ते, आणि तिथे आज नॉनव्हेज जेवूया, कारण आज हर्षितचा डे आहे. हर्षितचा बर्थडे असल्यामुळे त्याचं जे फेवरेट आहे ते आज खायचंय. सो आता बघतो कोणतं ते एक चांगलं रेस्टॉरंट बघतो आणि आम्ही मुंबईत पोचलेलो आहोत आणि अजून एक अर्ध्या तासानंतर आम्ही आमच्या घरी पोचू. परंतु खूप गरम होतंय. रस्त्यामध्ये आम्ही कुठेच जेवलो नाही, तर आता विचार केला आहे डायरेक्ट ठाण्यामध्ये जाऊन जेवू. सो चला आता रेस्टॉरंट शोधूया. वंदना टॉकीज रोडला एक नवीन हॉटेल उघडलंय, तुम्हाला समोर दिसत असेल, कोकणी हाऊस म्हणून. सो आम्ही त्या रेस्टॉरंटमध्ये चाललोय आता. खरंच खूप भूक लागली आणि आम्ही आता आलेलो आहोत कोकणी हाऊसमध्ये. तर हे कोकणी हाऊस जे आहे ते मल्टी क्रुझिन रेस्टॉरंट आणि बार आहे. सो आम्ही आता आज जातो जेवायला. स्क्विड आहे ना हे, रवा स्क्विड. असू दे, बोंबील घेतो आम्ही. बोंबील सगळं तुझ्या आवडीचं होत आहे ना. हां, तुला आवडतात ना स्क्विड? मस्त आहे रवा फ्राय. बोंबील पण छान आहेत ना, क्रिस्पी आहेत बोंबील. पण संपलं पण लगेच नाही. चांगलं आहे ना चिकन पण. हे वडे कोण खाणार आता मागवलेले ते? दे. अरे चिकन चांगलं आहे का? मामाला ठीक आहे वाटलं चिकन, पण चांगलं आहे चिकन. तुला आवडलं ना? हां, क्वांटिटी पण चांगली आहे, व्यवस्थित आहे. पोर्शन पण 8 पीस येतात व्यवस्थित. तर इथे आम्ही आता मागवलेलं आहे चिकन मालवणी. मी मागवलेले आहेत भाकऱ्या आणि हर्षदने मागवले आहेत वडे. रोटी संपली. रोटी नाही, काय घेतलेलं? वडे. राईस पण घे आता. भातावर हे सोलकढी घे बघ हर्षू. सोलकढी मागवली, सोलकढी घे. सोलकढी भात जेव, थंडगार मस्तपैकी. तर दुपारी जेव्हा आम्ही घरी आलो त्यानंतर इतके थकलेलो होतो की आम्ही लगेच झोपून गेलो, कारण जेवण पण खूप झालं आणि त्याच्यावरती नॉनव्हेज. सो आता निघालेलो आहोत. उद्या हर्षितची स्कूल आहे, तर हर्षितच्या स्कूलमध्ये त्याला फ्रेंड्सना वाटण्यासाठी काही गोष्टी हव्या आहेत. म्हणजे त्यांच्या स्कूलमध्ये फक्त पेन वगैरे वाटलं जातं, बाकी काही खाऊ वगैरे घेतला जात नाही. म्हणजे हे असं त्यांना पहिल्यापासूनच सांगितलेलं आहे, स्कूलमध्ये तुम्ही चॉकलेट्स वगैरे आणायचे नाहीत. पेन किंवा जी वस्तू वापरातली आहे ती देऊ शकतो. सो तेच आम्ही घेण्यासाठी आता निघालेलो आहोत जांभळीला. तर चला, स्कूटीवरनं निघतोय मी आणि हर्षित जायला.
चलेगा ब्लॅक असे चालतील ब्लॅक चलेगा ना का दुसरी कोणती पाहिजे ब्लॅक ये कितना है 50 है तो 50 है हाँ गिन लो हाँ ये हमेशा के माल नहीं क्योंकि स्कूल में देने के लिए चाहिए ना इसके लिए होएगा हो गया आपका 50,000 अजून 10 60 पाहिजेत ना हाँ 60 देना पहले 60 50 है और 10 देना पहले ब्लू चलेगा ब्लू नहीं ब्लैक ही चाहिए रेड दे दो रेड रेड तो बस हो गया 15 पेन ब्लैक चाहिए ब्लैक नहीं चाहिए दुसरा कोई है क्या ब्लॅक में व्हरायटी तर आता थोड्या वेळापूर्वीच मी आणि हर्षित आम्ही दोघं सुद्धा आता बाहेरून जाऊन आलो आणि हर्षितला काही काही गोष्टी घ्यायच्या होत्या स्कूलसाठी उद्या त्याला स्कूलमध्ये मुलांना वाटण्यासाठी काही गोष्टी घ्यायच्या होत्या मग त्याच्यामध्ये त्यांनी पेनं घेतली आणि चॉकलेटसुद्धा घेतली टीचरला देण्यासाठी त्यांनी रेड पेन घेतलं आणि बाकीच्यांसाठी ब्लॅक पेन आणि तो ज्या व्हॅनमधनं येतो जातो सो त्या व्हॅनमधल्या मुलांसाठी सुद्धा त्याने चॉकलेटं घेतलेली आहेत मुलांना आता कालपासून ते थंड पाणी पिऊन ना पुन्हा खोकल्याचा त्रास झाला असं वाटते तर मग आम्ही आज बाहेर जायचा प्लॅन आम्ही जरा कॅन्सल केला कारण थोडेसे काही आमचे जे रिलेटिव्स आहेत सो थोडंसं ते आमच्याबरोबर त्यांच्या घरात काहीतरी प्रॉब्लेम होता म्हणून ते आज येणार नव्हते आमच्याबरोबर तर मग आम्ही सुद्धा म्हटलं की चला नंतर कधीतरी आपण डिनरसाठी जाऊया तर आम्ही जो रात्री काल केक कापलेला तोच आणि आत्तासुद्धा मी हर्षितसाठी पुन्हा केक घेऊन आलेली आहे तर आता आम्ही केक कापतो आणि त्यानंतर आम्ही जेवायला बसतो जेवणसुद्धा आज मी केलेलं नाही आहे तर हर्षितच्या आवडीचं जेवण आज बाहेरून मागवलेलं आहे तर तुम्हाला मी दाखवते की आम्ही बाहेरून काय काय मागवलेलं आहे ते तर आता हर्षितच्या आवडीचं आम्ही चायनीज मागवलेलं आहे त्याच्यामध्ये हे मागवलेलं आहे ही आहे चिकन चिली आणि हा आहे चिकन कुंपाव म्हणून प्रकार आहे तो मागवलेला आहे ह्या दोन्ही स्टार्टर्स हर्षितला फार आवडतात आणि त्याच्याशिवाय अंडा फ्राईड राईस शेजवान चटणी तर आज आमची चायनीजची पार्टी आहे आमच्या तिघांची हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डिअर हर्षी हॅपी बर्थडे टू यू छान तर अशा प्रकारे आम्ही हर्षितचा घरी सुद्धा बर्थडे सेलिब्रेट केला ॲज वेल ॲज काल आम्ही जिथे मॉन्टेरिया विलेजला गेलेलो तिथे सुद्धा आम्ही रात्री 12 वाजता त्याचा तिथे पण बर्थडे केक कापून सेलिब्रेट केलेला आहे म्हणजे आम्ही जेव्हा तिघं असतो ना तेव्हा आम्ही सुद्धा खूप मजा करतो जसं मी आणि हर्षित असतो तेव्हा ॲडव्हेंचर कारण हर्षितला आणि मला आम्हाला दोघांनाही ॲडव्हेंचर खूप आवडतं तर तुम्ही बघितलं की कालसुद्धा आम्ही कसं मस्त असं तिथे ॲडव्हेंचर केलं खूप सारं फिरलो खूप साऱ्या गोष्टी तिथे एक्सप्लोअर केल्या आजसुद्धा एनडी स्टुडिओला गेलेलो तिथे सुद्धा खूप चालायचं आहे परंतु तिथे गेल्यानंतर आम्ही एक गोष्ट फार म्हणजे गोष्ट मला जी महत्त्वाची वाटली की आपण आपल्या फॅमिलीला खरंच खूप वेळ देणं गरजेचं आहे म्हणजे आपण बऱ्याच गोष्टी आपण आयुष्यात आपल्या करत असतो म्हणजे आपण रोजच्या रोज आपण जॉबला जातो मेहनत करतो ते आपण फॅमिलीसाठी आपल्या करतो आपण सेविंगसुद्धा करतो की इन फ्युचर आपल्याला किंवा आपल्या मुलांना आपल्या फॅमिलीसाठी त्या गोष्टी आपण सेव्ह करतो पण थोड्याफार प्रमाणात मला असं वाटतं आपण पण आपलं आयुष्य जगणं फार गरजेचं आहे कारण कसं होतं की आपण फक्त पैशाच्या मागे लागतो पैसा कमवतो आणि त्याच्यानंतर तो पैसा आपण तसाच बँकेमध्ये ठेवतो किंवा आपल्यासाठी आपण काहीही स्पेंड करत नाही म्हणजे मी असे बरेच लोकांना बघितलं आहे असूनसुद्धा स्वतःवरती कोणत्याही प्रकारचा ते खर्च करत नाही म्हणजे कोणत्याच गोष्टीला फॅमिलीला कुठे बाहेर घेऊन जाणं किंवा लंच डिनरसाठी जाणं ही गोष्ट करत नाही म्हणजे मला असं वाटतं की पैसा हा तुमचं सर्वस्व नसतं आपण आपल्या फॅमिलीसाठी थोडाफार तरी क्वालिटी टाईम स्पेंड करणं फार गरजेचं असतं कारण कधी असं व्हायला नको की म्हणतात ना ज्या वेळेला चणे असतात तेव्हा दात नसतात आणि दात असतात तेव्हा चणे नसतात अशी गोष्ट प्रत्येकाच्या आयुष्यात थोड्याफार प्रमाणात घडत असते त्यामुळे आपल्या मुलांना आपल्या वाईफला आपल्या मिस्टरांना थोडा तरी आपण वेळ देणं खूप गरजेचं आहे कारण तुम्ही तो क्वालिटी टाईम स्पेंड करणं खूप गरजेचं आहे
आणि जर तुम्ही असं नाही केलं ना नंतर खरंच खूप पछतावा होतो. असं होतं की अरे मी त्या टायमाला वेळ देऊ शकत होतो पण मी दिला नाही. कारण आजकालची मुलं ज्या स्पीडने मोठी होत आहेत, आपलं स्वतःचं करतायत, मग ती मुलं जी आहेत ती आपला जो वेळ आहे त्यांचा स्टडी किंवा एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटीज ह्याच्यामध्ये खूप ते बिझी होऊन जातात आणि आपण आपल्या कामात बिझी असतो. परंतु थोडाफार वेळ काढून आपण आपल्या मुलांसाठी आपल्या फॅमिलीसाठी दिला पाहिजे, नंतर पछतावण्याची वेळ येऊ नये म्हणून. छोट्या छोट्या क्षणांमध्ये आनंद घ्यायला शिका. म्हणजे त्याच्यामध्येच आपण छोट्या गोष्टीतनं खूप मोठा आनंद मिळतो. आपली फॅमिली छोटी असू दे किंवा मोठी असू दे, आनंद घेणं आणि आनंद देणं ह्याच्यामध्ये खूप मोठ्या गोष्टी घडत असतात. त्या छोट्याशा गोष्टीचे जे एक्सपिरियन्स असतात, आपण एखादी छोटी ट्रिप केली किंवा कधीतरी जर समजा ट्रिपला नाही गेलो तर आपण आपल्या म्हणजे फॅमिलीबरोबर, म्हणजे जर वडील असतील तर त्यांनी एखादी गोष्ट घरात कुक करायची आणि ती मुलांना सुद्धा शिकवायची आणि वाईफला सुद्धा तेवढेच एक आराम सुद्धा मिळेल आणि तिला सुद्धा आनंद होईल की चला माझ्या मिस्टरांनी एक माझ्यासाठी डिश बनवली आणि आम्ही सगळे एकत्र बसून जेवलो. त्यामुळे मला असं वाटतं की छोट्या छोट्या गोष्टींमध्ये खूप सारा आनंद घेण्यासारखा आहे. म्हणजे मोठ्या गोष्टी नाही केल्या तरी चालेल. कधी शेवपुरी बनवली, म्हणजे चाटचे कोणते आयटम बनवले किंवा विदाऊट गॅसचे तुम्ही काही एखादी गोष्ट बनवली ती सुद्धा खूप छान होते. भेळ बनवली, काय फक्त कापून चिरून ते फक्त एकत्र करायचं आणि एकत्र जेवण जेवायचं, त्याची सुद्धा मजा खूप छान आहे. सो म्हणजे कसं असतं, फॅमिलीला खूप साऱ्या मोठ्या गोष्टींची अपेक्षा नसते. तुमचे थोडासा वेळ हा सुद्धा तुमच्या फॅमिलीसाठी फार महत्त्वाचा असतो. आय होप की आम्ही जो हर्षितबरोबर जो आज म्हणजे 2 दिवस जो क्वालिटी टाईम स्पेंड केलेला आहे तो नक्की त्याच्या आयुष्यामध्ये लक्षात राहणार आहे. कारण त्यालासुद्धा आम्ही खूप कमी टाईम देतो. म्हणजे माझंसुद्धा कधी कधी होतं की मी त्याला खूप कमी टाईम त्याला देऊ शकते, कारण आजच्या त्याच्या रेग्युलर लाईफमध्ये त्याची स्कूल, त्याची ट्युशन, ह्या सगळ्या गोष्टीमुळे. आय होप तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ नक्की आवडला असेल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय, टेक केअर.